विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र व भारताचा भूगोल यावरती परीक्षेत वारंवार विचारलेले प्रश्न आपण आज बघणार आहोत. आजचा व्हिडिओ हा सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी मित्रांनो उपयुक्त असणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास आपण 30 प्रश्न बघितलेले आहेत आणि हे सर्व 30 प्रश्न बघितल्यानंतर विद्यार्थ्यांनो मी आपणासाठी 3 क्वेश्चनची एक्सरसाइज देणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी मन लावून बघा आणि ज्याही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील त्या नक्कीच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमधील सर्वात पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याची वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांनो. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर हे याचं योग्य आन्सर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चामड्याची वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 2, मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे? तानसा, भातसा, गोदावरी की वैतरणा? विद्यार्थी मित्रांनो, मोडकसागर हे धरण ऑप्शन क्रमांक डी वैतरणा या नदीवर आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण नॉलेज बुस्टर बघणार आहोत. नॉलेज बुस्टरमध्ये आपण जेवढेही अभयारण्य आहेत महाराष्ट्रातले त्यांचं नाव आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, सर्वात पहिलं अभयारण्य आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. तर लक्षात घ्या, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नागपूर या ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्युजन व्हायचं नाही. त्यानंतर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यात आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यात आहे. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर या ठिकाणी आहे. त्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात आहे. आणि चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आहेत. विद्यार्थ्यांनो, स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण की यावर हमखास एक प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी नानवीज हे याचं योग्य आन्सर आहे. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण नानवीज या ठिकाणी होते. त्यानंतर चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? चाबहार हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी इराण हे याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांनो. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 5 बघण्याआधी विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी नॉलेज बुस्टर आहेत. महाराष्ट्रातील पर्वत शिखरे बरोबर, आपण शिखरांचं नाव, त्यानंतर उंची आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत ते बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण काय करणार आहोत, उतरत्या क्रमाने जाणार आहोत. म्हणजे ज्याची सगळ्यात जास्त उंची आहे तो सर्वप्रथम आणि कमी उंची असणारा सर्वात शेवटी आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लिस्टमधील सर्वात पहिला आहे कळसुबाई, ज्याची उंची आहे 1646. हा अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर साल्हेर, याची उंची 1567 आहे आणि हा नाशिक जिल्ह्यात आहे. त्यानंतर महाबळेश्वर, याची उंची 1438 आहे आणि हा सातारा जिल्ह्यात आहे. त्यानंतर हरिश्चंद्रगड, याची उंची 1424 मीटर असून हा नगर जिल्ह्यात आहे. त्यानंतर सप्तशृंगी, याची उंची 1416 असून हा नाशिक जिल्ह्यात आहे. त्यानंतर तोरणा 1404 मीटर उंची आणि पुणे जिल्ह्यात. त्यानंतर राजगड 1376 मीटर उंची आणि पुणे जिल्ह्यात. त्यानंतर रायेश्वर 1337 मीटर उंची आणि पुणे जिल्ह्यात. शिंगी 1293 मीटर उंची रायगड जिल्हा. नाणेघाट 1264 मीटर उंची पुणे जिल्हा. त्र्यंबकेश्वर 1304 मीटर उंची नाशिक जिल्हा. त्यानंतर बैराट 1177 मीटर उंची अमरावती जिल्हा आणि चिखलदरा 1115 मीटर उंची अमरावती जिल्हा. विद्यार्थ्यांनो, इम्पॉर्टंट आहे सर्व. आपणास स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण एकाच वेळी स्क्रीनशॉट घेऊ शकतात, सर्व जिल्हे, त्यानंतर उंची आणि पर्वत. विद्यार्थ्यांनो, पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 5 हाही व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? विद्यार्थ्यांनो, सर्वांना नाव माहीत आहे, परंतु कोणते 2 शहरं मुख्यत्वे हा जॉईन करतो? तर लक्षात घ्या, नागपूर ते मुंबई. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई हे 2 शहरे जॉईन करतो. विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज बुस्टर परत एकदा, देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने विद्यार्थ्यांना आपणास बघायची आहेत. तर सर्वप्रथम आहेत गंगा नदी. गंगाचा उगम कुठं झाला आहे? तर गंगोत्रीला झाला आहे. त्यानंतर सिंधू नदीचा उगम कैलास पर्वतघाट किंवा कैलास पर्वत तिबेट या प्रदेशात झाला आहे. त्यानंतर रावी हिमाचल प्रदेश. त्यानंतर बियास नदी हिमाचल प्रदेश. कोसी नदी नेपाळ. त्यानंतर दामोदर रांची झारखंड. त्यानंतर साबरमती अरवली पर्वत. त्यानंतर नर्मदा अमरकंटक महानदी छत्तीसगड. त्यानंतर सतलज तिबेट आणि मांडवी गोवा. त्यानंतर वैतरणा नदी ठाणे. भीमा नदी
पुणे, गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर, कृष्णा नदी महाबळेश्वर, कावेरी नदी कर्नाटक, मांजरा नदी पाटोदा पठार, इंद्रावती नदी छत्तीसगड तर उल्हास नदी रायगड या ठिकाणी. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 6, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो, आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. 1 जुलैला महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? तर लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुंबई. हेच योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो, मुंबई. मुंबई बंदरातून कापूस व कापसापासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर चालते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, खालीलपैकी दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, कोलकाता हेच योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 9 बघूयात. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? तर लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, हेमिस राष्ट्रीय उद्यान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, पश्चिम बंगाल हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे वनाखालील क्षेत्र म्हणजे फक्त 32 चौरस किलोमीटर आहे? तर विद्यार्थ्यांनो, मुंबई शहर, लातूर, परभणी की नांदेड? तर लक्षात घ्या, या क्वेश्चनचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, लातूर. आणि आपणास माहीत आहे की लातूरला दुष्काळाची खूप मोठी समस्या आहे. उन्हाळा आला की तिथे पाण्याची कमतरता भासते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी, 2 तास हे याचं योग्य आन्सर आहे. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत 2 तासांचा फरक आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? विद्यार्थ्यांनो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, बेसिक प्रश्न आहे, परंतु हा यायला हवा. तर लक्षात घ्या, भारतात दक्षिणोत्तर लांबी ही 3214 किलोमीटर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. विद्यार्थ्यांनो, कोणता हा शेती आधारित उद्योग आहे? कापूस उद्योग, साखर उद्योग की खाद्यतेल उद्योग? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी, साखर उद्योग हा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 15 बघत. दगडी कोळशाचा जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4. म्हणजे दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा 4था क्रमांक लागतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था म्हणजेच NIO कार्यरत आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, पणजी, गोवा या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था NIO कार्यरत आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, आपण अंदाज व्यक्त करू शकता. तर लक्षात घ्या, अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात राजवाडी ह्या ठिकाणी घेतले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, पुणे हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, झारखंड हे भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, नर्मदा हे याचं योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो, नोटबुकमध्ये नक्की नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, आग्रा हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे? आग्रा हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, नर्मदा हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? विद्यार्थ्यांनो, अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना यायला हवं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे विद्यार्थ्यांनो? तर ऑप्शन क्रमांक सी, पुणे हे याचं योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहेत? विद्यार्थ्यांनो, सॉरी,
बोरिवली मुंबई हेच योग्य आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक ए बोरिवली मुंबई हेच योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 24. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी चंद्रपूर हेच योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याचा सागरी किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर विद्यार्थ्यांना आपण याच्या आधी काय बघितलं होतं की भारताची दक्षिणोत्तर लांबी बघितली होती ती 3214 किलोमीटर होती. आता महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी विचारली तर ती किती आहे? ऑप्शन क्रमांक बी 720 किलोमीटर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी पुणे हेच योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 27. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? विद्यार्थ्यांनो भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? विद्यार्थ्यांनो ही तुमच्यासाठी एक्झरसाइज आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण काय करायचं आहे तर कमेंट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28. बिहू हा लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? विद्यार्थ्यांनो हा प्रश्न ऑलरेडी म्हाडा परीक्षेत विचारलेला आहे. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक डी आसाम हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29. अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी धुळे हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते? विद्यार्थ्यांनो नॉलेज बुस्टरमध्ये आपण बघितलं होतं कळसुबाई हे 1 नंबरला होतं. त्यानंतर साल्हेर हे 2 नंबरला आहे विद्यार्थ्यांनो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी साल्हेर हेच योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 30 प्रश्न विद्यार्थ्यांनो बघितलेले आहेत. जर तुम्ही हे सर्व प्रश्न मन लावून बघितलेले असेल आणि ज्याही इम्पॉर्टंट गोष्टी नोटबुकमध्ये नोट डाऊन केल्या असेल तर तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो चॅलेंज आहे. या 3 प्रश्नांची उत्तरे आपण द्यायची आहेत. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? खाली कमेंट करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3. भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर आमची एफर्ट्स आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपले जेवढेही मित्र आहेत त्यांपर्यंत शेअर करा. कारण की जास्तीत जास्त कंटेंट विद्यार्थ्यांनो आपण आपल्यापर्यंत मोफत आणण्याचा प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडीची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण करंट अफेअर्स मराठी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. त्यानंतर स्पर्धा परीक्षा तयारी व MPSCच्या जॉब अपडेटसाठी आपण ज्ञानवंदन एज्युकेटर या चॅनलला जॉईन करू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःवर विद्यार्थ्यांनो विश्वास ठेवायचा आहे, प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे, तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहे. तर प्रामाणिकपणे जर तुम्ही अभ्यास केला, स्वतःवर विश्वास जर ठेवला तर यश तुम्हाला नक्कीच भेटेल. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 30 प्रश्न बघितलेले आहेत आणि तुम्हाला एक्झरसाइज दिले आहेत. विद्यार्थ्यांनो ही एक्झरसाइज आपण कंप्लीट करून खाली कमेंट करायचे आहेत. विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.